आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 370 जागा आणि एनडीएला 400 जागा मिळवायच्या आहेत. त्यासाठी आत्ताच्या जागा टिकवून ठेवण्यासोबतच भाजपला दक्षिण आणि पूर्वेतली ताकद वाढवणंही आवश्यक आहे. त्यामुळेच पक्षाची नजर दक्षिणेतली राज्य जसं की तामिळनाडू, केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यावरती आहे. पूर्वेबद्दल बोलायचं झालं तर ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही भाजप मोठं लक्ष ठेवून चालतोय. किती महत्वाचे आहेत भाजपसाठी ही राज्य? यासोबतच महाराष्ट्रही महत्वाचा आहेच आहे, कारण 48 जागा आपल्या राज्यातून आहेत. सविस्तर आढावा घेऊ, त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. दक्षिणेत कर्नाटक आणि तेलंगणा वगळता केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश, त्याचबरोबर लक्षद्वीप आणि पुदुच्चेरीमध्ये भाजपकडे एकही जागा नाहीये. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्यापर्यंत सर्वजण दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये मोठ्या सभा घेत आहेत. दक्षिणेतल्या 131 जागांपैकी भाजपकडे सध्या फक्त 29 जागा आहेत. त्यापैकी 25 जागा या एकट्या कर्नाटकामध्ये आहेत. कर्नाटकात विरोधी पक्षात असूनही भाजपला आपल्या जागा वाचवायच्या आहेत आणि त्यामुळे त्यांनी JDS या पक्षाशी समन्वय साधलेला आहे. आंध्र प्रदेशात TDP आणि जनसेना या पक्षासोबत युती निश्चित आहे. तर तेलंगणातही भाजप TRS शी हातमिळवणी करू शकतं. भाजप तामिळनाडू आणि केरळमध्ये आपली पूर्ण ताकद वापरत आहे. 2 महिन्यात पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा तामिळनाडूला भेट देणार आहेत. तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 4 आणि केरळमध्ये 3 जागांवर भाजपची नजर आहे. आता ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्यनिहाय परिस्थिती बघूयात. कर्नाटकामध्ये 25 जागा आहेत भाजपच्या, त्यानंतर तेलंगणामध्ये 4, आंध्र प्रदेशात 0, तामिळनाडू 0 आणि केरळ 0. भाजपचा मित्रपक्ष पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाला दोघांना एकत्र आणायचे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये TDP, जनसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले होते. TDPला 39.17%, जनसेना पक्षाला 5.53% आणि भाजपला 0.84% मतं मिळाली. राज्यात 175 पैकी 23 जागा TDPनं जिंकल्या होत्या, तर जनसेनेला 1 जागा मिळाली होती. भाजपला आपलं खातंही उघडता आलेलं नव्हतं, तर TDPला 40.19% मतं मिळाली आणि लोकसभा निवडणुकीत 25 पैकी 3 जागा जिंकता आल्या. जनसेनेला 5.87% आणि भाजपला 0.98% मतं मिळाली. या दोन्ही पक्षांना लोकसभेची एकही जागा जिंकता आली नव्हती. आंध्र प्रदेशात भाजपकडे गमावण्यासारखं काहीच नाही असं आकडेवारी सांगते. इथं काँग्रेस पुन्हा जिवंत होण्यासाठी धडपडतीये, तर सत्ताधारी YSRCP गेल्या 5 वर्षांपासून केंद्रातल्या NDA सरकारला अनेक महत्वाच्या विधेयकांवर पाठिंबा देत आहे. चंद्रबाबू नायडू केंद्रात भाजप विरोधात स्थापन झालेली जी इंडिया आघाडी आहे त्यापासून दूर आहेत, तर त्याआधी त्यांनी तिसरी आघाडी मजबूत करण्यात अनेकदा महत्वाची भूमिका बजावलेली होती. TDP नेत्यांचं म्हणणं असं आहे की आंध्रमध्ये कमकुवत भाजपसोबत युती केल्यानं त्यांना निवडणूक फायदा तर होणार नाहीये, परंतु निवडणूक व्यवस्थापनाच्या दृष्टीनं खूप काही मदत होऊ शकते. यातून केंद्र सरकारही त्यांच्यासोबत असल्याचा संदेश जाईल. काही महिन्यांपूर्वी चंद्रबाबू नायडू यांनी दिल्लीत येऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. भाजप दक्षिण भारतातल्या इतर राज्यांमध्येही युतीसाठी मित्रपक्षांच्या शोधात आहे. कर्नाटकात भाजपनं JDS सोबत युती केली आहे, तर तामिळनाडूमध्ये ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच AIADMK शी संबंध तोडल्यानंतर भाजप आता तिथं छोट्या पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे.
केरळमध्येही भाजपानं अनेक छोट्या पक्षांवरती नजर ठेवलेली आहे, लक्ष ठेवलेलं आहे, ज्यापैकी काहींनी विधानसभा निवडणुकीसाठी युती केली आहे. केरळमधल्या 20 जागांपैकी भाजपनं 12 उमेदवार जाहीर केले. भाजप वायनाडसह आणखी 4 जागांवर उमेदवार जाहीर करणार आहे. मित्रपक्ष असलेल्या भारत धर्म जनसेनेला 4 जागा जाऊ शकतात. PC जॉर्ज यांनी त्यांचा केरळ जनपक्षम सेक्युलर पक्ष भाजपमध्ये विलीन केलेला आहे. 2019 मध्ये भाजपनं 15 जागांवर निवडणूक लढवली होती. मित्रपक्ष BDJS ला 4 जागा आणि केरळ काँग्रेस थॉमसला 1 जागा देण्यात आली. त्यानंतर NDAला 15.64% मतं मिळाली, जी 2014च्या तुलनेत 2.78% जास्त होती. कासारगोड, कोळीकोड, पोन्नमी, त्रिसूर, पलक्कड, चालकुडी, एर्नाकुलम, कोट्टायम, अलप्पुळा, पतनमतिट्टा, अटिंगर आणि तिरुवनंतपुरम अशा 14 जागांवर NDAला 1 लाखांहून अधिक मतं मिळाली. त्यापैकी 5 जागांवर 2 लाखांहून अधिक मतं मिळाली. NDA विधानसभेच्या एका जागेवर पुढे आणि 7 विधानसभेच्या जागांवर दुसऱ्या स्थानावर होता. ओडिशात नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल हा पक्ष मजबूत आहे. या पक्षासोबत युती करण्याचे प्रयत्न भाजप करणार आहे, कारण आतापर्यंत हे दोन्ही पक्ष विरोधात लढलेले आहेत. विशेष म्हणजे नवीन पटनायक आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. आता आगामी लोकसभेत युती होते की नाही याची उत्सुकता असणार आहे. आता हे सर्व झालं पूर्वेकडची आणि दक्षिणेतल्या राज्यांची स्थिती. महाराष्ट्रात काय झालं आणि काय होऊ शकतं त्यावरती एक आता नजर टाकूया. 2019च्या लोकसभेत भाजप शिवसेनेला अधिक जागा मिळालेल्या होत्या. पक्षीय बलाबल कसं होतं जरा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. भाजप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 4, काँग्रेस 1, AIMIM 1 आणि अपक्ष 1. म्हणजेच NDAला 41 तर UPAला 5 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मागच्या वेळी NDAला वातावरण पोषक होतं. यावेळीची स्थिती काय आहे तर यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडलेली आहे. त्यामुळे मतदारांचा कौल नेमका कोणाला असेल, कसा असेल याविषयी अंदाजच बांधले जाऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या 3 महिन्यात 3 ते 4 वेळा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आलेले आहेत. अमित शहा छत्रपती संभाजीनगरात नुकतेच येऊन गेले. आतापर्यंत भाजपच्या 195 उमेदवारांची यादी देखील जाहीर झालेली आहे. त्यात 34 विद्यमान खासदारांना वगळण्यात आलेलं होतं. आता आणखी काही खासदारांचं तिकीट देखील कापलं जाऊ शकतं पुढच्या यादीमध्ये असं सांगितलं जाते. पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या एकाचा देखील समावेश नव्हता. आता भाजपच्या पुढच्या बैठकीत यावरती विचारविनिमय होऊ शकतो. महायुतीमध्ये आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी म्हणजेच असे 2 पक्ष या ठिकाणी आहेत. त्यामुळे साहजिकच जागांचा तिढा सहजासहजी सुटणारा नाहीये. त्यातून कसा मार्ग निघतो ते पाहावं लागेल. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, हिमाचल प्रदेश आणि देशातले जे इतर राज्य आहेत त्या राज्यांमधल्या जागांवरती लक्ष केंद्रित केलं जाऊ शकतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. आमच्या फेसबुक, X आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.